नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होता त्या गोष्टीची वेळ अखेर आलेली आहे आणि कालच तुमच्या MHTCET 2026 या एक्झामसाठीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे की नाही? गुड न्यूज। चलो तर मित्रांनो, या संदर्भातच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्ड चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत, फॉर्म भरणं अजून सुरू झालेलं नाही, पण रजिस्ट्रेशन चालू झाले म्हणजे लवकरच फॉर्म फिलअप सुद्धा सुरू होणार आहेत। मागील व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं MHTCET संदर्भात, तर तुम्हाला डिजी लॉकरमध्ये तुमचं अपर ID काढणं गरजेचं आहे, आधार अपडेट गरजेचं आहे। या गोष्टी जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहून केलेल्या असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आता अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांना MHTCET, PCB, PCM किंवा नर्सिंग CET द्यायचे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। सो स्टे ट्यून। आणि अजून एक, येणाऱ्या CET साठी महाराष्ट्रातील तमाम सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक अपडेट सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहेत। सर्व अपडेट्स, इवन दो कॅप राउंड प्रोसेसिंग, ॲडमिशन प्रोसिजर आणि कॉलेजला जाईपर्यंतची प्रत्येक माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे। त्यामुळे अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील आपल्या या यूट्यूब चॅनलची माहिती द्या। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की आपली जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे, म्हणजे CETची वेबसाईट आहे, तिथं मी आहे। तुम्ही बघू शकताय CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर द इयर 2026-27 न्यू म्हणून टॅब आलेला आहे। मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पेजवर डायरेक्टली जाता येईल। इथं काय काय असणार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहा रिक्वायरमेंट काय आहे, तर तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID म्हणजे तुमच्याकडे स्वतःचा एक ईमेल ID असला पाहिजे मित्रांनो। सो ज्यांचा ईमेल ID नाही आहे स्वतःचा, त्यांनी ईमेल ID तयार करून घ्या अजून पण, कारण बरेच विद्यार्थी असतात अभ्यासाच्या नादामध्ये त्यांच्या ह्या टेक्निकल गोष्टी पाठीमागे राहतात, हो की नाही? सो ज्यांचा ईमेल ID नाही त्यांनी स्वतःचा ईमेल ID काढा, त्या ईमेल IDचा पासवर्ड लक्षात ठेवा आणि हो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक पाहिजे आणि त्याचबरोबर तो मोबाईल नंबर ॲक्टिव्ह असला पाहिजे। कारण आता इथून पुढच्या CETचे जे सगळे ईच अँड एव्हरी अपडेट आहे तो तुम्हाला तुमच्या त्याच मोबाईल नंबरवर मिळणार आहे। पहा, ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे किंवा त्यांनी रजिस्टर्ड केलेलं आहे त्यांच्यासाठी साइन इन हा टॅब आहे। मी परत एकदा सांगतो कुठून आपण जातोय। पहा इथून हे साइन इन जर रजिस्ट्रेशन असेल तर, नसेल तर तुम्हाला न्यू युजर म्हणून क्लिक करायचं। रजिस्ट्रेशन नसेल तर रजिस्ट्रेशन मध्ये सगळ्यात पहिली स्टार मार्क आहे, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तर ईमेल तुमचा स्वतःचा पाहिजे। त्याचबरोबर त्याचा पासवर्ड जो आहे, पासवर्ड मस्ट बी ॲटलिस्ट 8 कॅरेक्टर्स लॉंग अँड इन्क्लूड ॲटलिस्ट 1 अपर केस लेटर अँड 1 लोअर केस लेटर। पहा, कमीत कमी 8 कॅरेक्टर्सचा पासवर्ड या ठिकाणी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या 8 कॅरेक्टर्समध्ये एक तरी लेटर अप्पर केस ठेवायचं म्हणजे कॅपिटल लेटर ठेवायचं आहे आणि एक लेटर कमीत कमी तुम्हाला काय करायचं आहे, स्मॉल लेटर ठेवायचं आहे। त्याचबरोबर एक नंबर कंपल्सरी आहे, 1 स्पेशल कॅरेक्टर हॅश असेल, @ असेल, ते कॅरेक्टर तुमच्या त्या पासवर्डमध्ये येणं गरजेचं आहे। द मॅक्सिमम पासवर्ड कॅरेक्टर लेंथ कॅन नॉट बी एक्सीड 16 कॅरेक्टर्स। कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त किती पाहिजेत, 16 लेटर्सचा तुमचा पासवर्ड, त्याच्यापेक्षा जास्त नसावा, तो पासवर्ड पाहिजे। पासवर्ड टाका, त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड, तुमचा ईमेल ID टाकला। पहा, परत एकदा सांगतो, ईमेल IDचा पासवर्ड नव्हे, या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे। नवीन पासवर्ड CETच्या रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म नाही आहे हा, रजिस्ट्रेशन करावं लागतं। म्हणजे तुम्ही इच्छुक आहात की पुढे जे फॉर्म सुरू होणार आहेत त्याच्यासाठी मी लाईनमध्ये उभा आहे, त्यामुळं मला फॉर्म भरायचा आहे, दॅट इज रजिस्ट्रेशन। हे महत्त्वाचं आहे। आणि अजून एक सांगू विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इकडे तिकडे कुठं पळायची गरज नाही। तुमच्याकडे छान मोबाईल असेल किंवा टॅब असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा PC असेल, त्याच्यावरून तुम्ही घरी बसून हे करू शकता। उगी इकडे तिकडे धावपळ करू नका। ज्यांना कळतं, थोडंफार नॉलेज आहे, त्यांनी स्वतः केलेलं कधीही चांगलं आहे। चलो, पासवर्ड कन्फर्म करून घ्या आणि तो पासवर्ड लक्षात ठेवा। आता ज्यांच्या लक्षात राहत नाही त्यांनी कुठंतरी एखाद्या ठिकाणी डायरीत लिहून ठेवणं गरजेचं आहे, हो की नाही? ऐन वेळेला परत माझा पासवर्ड कुठे गेला, माझ्या लक्षात येत नाही आणि मग गोंधळ होतो। तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं तुम्हाला आणखी अडचणी जाऊ शकतात तुम्ही, कारण परत रजिस्टर करायला त्याच मेल ID वरती प्रॉब्लेम्स येऊ शकतात। त्यामुळे पासवर्ड कुठंतरी लिहून ठेवा जिथं तुम्ही पोहोचू शकता सहज तिथे।
चलो कन्फर्म पासवर्ड त्याच्यावर नेम शुड बी ॲज पर आधार म्हणतंय स्टार आणि ते नाव तशाच पद्धतीने पाहिजे. सर माझा आधारवरती मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की तुमचं काय करायचंय अपडेट करून घ्यायचं आधार कार्ड पूर्णपणे जसं पाहिजे तसं 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे किंवा जे ड्रॉपर आहेत त्यांच्या 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला अपडेट करून घ्यायचं त्या पद्धतीने तिथं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक कंपल्सरी गोष्ट आहे डेट ऑफ बर्थ. विद्यार्थी मित्रांनो डेट मंथ आणि इयर या ठिकाणी कॅलेंडर येणार आहे. तुम्हाला सिम्पली चॉईस करायचे फक्त कशा पद्धतीने तुम्हाला डेट मंथ आणि इयर फिलअप करायचं ते. आणि रजिस्टर म्हणून हे ब्ल्यू कलरमध्ये टॅब येते. एकदा तुम्ही माहिती करेक्ट भरली तुमची इथं रजिस्टरचा टॅब ब्ल्यू होतो त्याला रजिस्टर म्हणा आणि तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं. सो एवढी साधी सोपी सरळ प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. तर उशीर करू नका. कालच तुमच्या या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाले. सो ज्यांना CETला 100% पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूप अत्यंत महत्त्वाची आहे. पहा याच्या अगोदरच तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन अपार ID जनरेशन वगैरे नोटीस आली होती आणि त्याचे डिटेल्स कशा पद्धतीने अपार ID काढायचा ते सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यानंतर कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत ते पण सांगितलं होतं. पहा आता खरं तर सिग्नल ऑन झालेला आहे. तुम्ही बघू शकताय की इथं मी तुम्हाला दाखवतो. पहा हे पहा आपली जी MHT CET असणार आहे महा MHT CET PCM ग्रुप 2026 याचं स्केड्यूल ऑलरेडी आलेलं आहे. 11 एप्रिलला ती सुरू होते आणि 19 एप्रिलपर्यंत ती चालणार आहे. परत एकदा ऐका मित्रांनो 11 एप्रिलला ही एक्झाम सुरू होते. तुम्ही बघू शकताय की 11 एप्रिलला तुमची ही एक्झाम सुरू होते. कोणती PCM ग्रुपची CET सुरू होते आणि 19 एप्रिलपर्यंत ती चालणार आहे. फर्स्ट अटेम्प्ट बद्दल बोलतोय आणि जे फॉर्म तुमचे फिलअप असणार आहे ते फर्स्ट अटेम्प्टसाठी असणार आहे. आता त्याच्यानंतर PCB ग्रुपची CET कधी आहे तर 21 एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत आहे. परत एकदा लक्षात ठेवा 11 एप्रिल कोणाचे PCM आणि 21 एप्रिल 11 एप्रिलपासून 19 पर्यंत PCM आहे. 21 एप्रिलपासून तुम्हाला PCBची CET सुरू होताना दिसत आहे. हे झालं फर्स्ट अटेम्प्टसाठी. टेंटेटिव्ह स्केड्यूल सेकंड MHT CET आणि MBA CET. MBAची पण 2 वेळा CET होते. सगळ्या MBAच्या विद्यार्थ्यांनी पण लक्षात ठेवा तुमची पण CET 2 वेळा होते. पहा टेक्निकल एज्युकेशन महा MBA CET त्याची 2री तारीख आहे 9 मे आणि टेक्निकल एज्युकेशन आपली जी CET होणार आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण पूर्ण गाईडलाईन देतोय MHT CET PCB ग्रुप. आता इथं तुम्ही बघू शकता परत एकदा की PCB ग्रुपची किती तारीख आहे मित्रांनो. सो PCB ग्रुपला तुम्ही पाहू शकता की 10 मे आणि 11 मे 2 दिवसात 10-11 या दरम्यान तुमची PCB CET अगोदर होते. पहिल्या अटेम्प्टमध्ये PCM अगोदर होते नंतर PCB अगोदर होते आणि PCM CETचा दुसरा अटेम्प्ट आहे 14 मेला. 14 मेला PCM ही जी आहे ती PCB आहे 10 मेला आणि 14 मेला आहे PCM. सो या तारखा तुम्ही लक्षात ठेवायच्यात. आता हे टेंटेटिव्ह म्हणतायत पण जवळपास हे स्केड्यूल मित्रांनो फायनलच असतं. काळजी करायची गरज नाही अजिबात. कारण थोडाफार बदल एखादी MPSCची वगैरे एक्झाम आली तर तिथंच थोडंसं मर्ज जर काही होत असेल नीट JEE वगैरे तर थोडंफार मागं पुढं होऊ शकतं अन्यथा काही बदल होणार नाही. सो लक्षात ठेवा 11 एप्रिलपासून आपली CET सुरू होणार आहे आणि दुसरा अटेम्प्ट मे महिन्यामध्ये आहे. त्यामुळं ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे त्यांनी आजच काय करायचं तुमच्या मोबाईलवरून सुद्धा किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरून तुमच्या लॅपटॉपवरून तुमच्या टॅबवरून रजिस्ट्रेशन त्वरित तात्काळ ताबडतोब करून घ्यायचं आहे.